नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. चला तर मग एक नजर टाकूया तर सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबई महापालिकेत महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. सध्याच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे युतीच्या शिवसेनेची सत्ता आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या जागांबाबत मनसेने नवी भूमिका मांडली आहे. मनसेच्या मते उद्धव ठाकरे पक्षाच्या कोट्यातून मुंबई महापालिकेत एक स्वीकृत नगरसेवक मनसेला मिळावा. मुंबई महापालिकेत आकडेवारीनुसार प्रत्येक पक्षाला एक स्वीकृत नगरसेवक पाठवण्यासाठी सुमारे 22.7 नगरसेवक आवश्यक आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे 65 नगरसेवक आहेत, त्यामुळे त्यांना 3 स्वीकृत नगरसेवक मिळू शकतात. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीने निवडणूक लढवली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडे 163 जागा तर मनसेकडे 53 जागा होत्या. मनसेने काही जागा कमी लढवल्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेला ताकद दिली. तसेच अनेक ठिकाणी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी प्रचारही केला. त्यामुळे मनसेच्या दिलदारपणाचा विचार करून स्वीकृत नगरसेवकांच्या 3 जागांपैकी 1 जागा मनसेला दिली जावी अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते यशवंत किल्लेदार म्हणाले की मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या 10 आहे. भाजप आणि शिंदे गटाला मिळून 6 जागा, उद्धव ठाकरे पक्षाला 3 जागा तर काँग्रेसला 1 जागा मिळेल. MIM आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे संख्याबळ नसल्यामुळे त्यांना जागा मिळणार नाही. तथापि उद्धव ठाकरे पक्षाच्या 3 स्वीकृत नगरसेवकांपैकी 1 जागा मनसेला दिली जावी अशी भावनाही किल्लेदार यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल झाले. भाजपकडून महापौर पदासाठी समीर राजूरकर तर शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांचा अर्ज नोंदवण्यात आला. सुरुवातीला उपमहापौर पदावर अर्ज भरण्याबाबत शिवसेनेत 2 गटांमध्ये मतभेद दिसून आले होते. पालकमंत्री संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर शिवसेनेतून कुणीही अर्ज भरणार नाही असे ठरवण्यात आले. अखेर संजय शिरसाट यांनीही राजेंद्र जंजाळ यांची उमेदवारी मान्य केली आणि पक्षातील मतभेद मिटले. अर्ज भरताना संजय शिरसाट अनुपस्थित होते, त्यामुळे सुरुवातीला नाराजीची छाया जाणवली. मात्र अखेर शिवसेनेतील गटांमध्ये सहमती निर्माण झाली. यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौर पदावर भाजप आणि उपमहापौर पदावर शिवसेनेच्या उमेदवारांची सत्ता स्थापन निश्चित झाली आहे. शिवसेना नेता रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर टीका केली. त्यांनी सुनील तटकरे यांना विश्वासघातकी ठरवले आणि म्हटले की त्यांनी अजित पवारांच्या निधनानंतर गलिच्छ राजकारण सुरू केले. कदमांनी सुनेत्रा पवार यांना लवकर शपथ घ्यायला लावल्याबद्दल संताप व्यक्त केला आणि सांस्कृतिक नियम पाळले जात नसल्याचे नमूद केले. शिवसेनेचे इतर नेते उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनीही शपथविधी इतक्या लवकर का झाली यावर प्रश्न उपस्थित केला. या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून निर्माण झालेले वाद निरर्थक आणि चुकीचे आहेत. त्यांनी म्हटले की अजित पवारांच्या निधनानंतर काही लोक केवळ राजकारणासाठी परिस्थितीचा गैरवापर करत आहेत, जे चुकीचे आहे, असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. राज्यातील अनेक लाभार्थी महिलांचे पैसे ई-KYC मध्ये चुकीचा पर्याय निवडल्यामुळे थांबले होते. महिला आणि बालविकास विभागाने आजपासून ई-KYC पोर्टल पुन्हा सुरू केले असून आता लाभार्थी महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत सुधारणा करण्याची संधी दिली आहे. यापूर्वी लाभार्थींनी आधार प्रमाणीकरण करून ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र काही चुकीच्या पर्यायांमुळे पैसे थांबले होते. जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच फिजिकल पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. ई-KYC सुधारणा करून या महिलांना आपले पैसे लवकर मिळतील असा दिलासा योजनेच्या लाभार्थींना मिळाला आहे. योजनेतील जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच वर्ग करण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी देशभरातून आलेल्या 10वीच्या निवडक विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा 2026 कार्यक्रमात संवाद साधला. यंदा ही विद्यार्थ्यांशी चर्चा 6व्या वेळेस पार पडली आहे. विशेष म्हणजे यंदा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याचा विद्यार्थी प्रणव भोसले या कार्यक्रमात सहभागी झाला. सांगलीच्या मिरज तालुक्यातील अजितराव घोरपडे विद्यालयातून निवडलेल्या प्रणवसह देशभरातून केवळ 36 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. तर नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 4.5 कोटी होती. प्रणव सोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक DN पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले गेले होते.
पंतप्रधानांसोबत 1 तास चाललेली चर्चा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाची ठरली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रणवच्या निवडीबद्दल अभिमान व्यक्त करत म्हटले की ग्रामीण भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली असून ही निवड महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे बळ देईल। विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांकडून मिळवली आणि त्यांनी आयुष्याचे गणित आणि देशाचा भूगोल या विषयांची माहिती घेतली। प्रणवच्या पालक, शिक्षक आणि विद्यालयाच्या संपूर्ण परिवाराचे मुख्यमंत्री व प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले। पाकिस्तानच्या राजधानी इस्लामाबादमधील तरलाई परिसरात असलेल्या इमाम बारगाह खदिजत उल कुबरामध्ये मोठा स्फोट झाला आहे। या घटनेत सध्या 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत। मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। स्फोट नमाज सुरू असतानाच घडल्याची माहिती आहे। घटनास्थळी तातडीने पोलीस आणि बचाव पथक हजर झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत। स्फोटाबाबत कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही आणि अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। घटनेनंतर इस्लामाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून संपूर्ण शहरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे। सुरक्षा दलांनी संबंधित परिसरावर पूर्ण ताबा मिळवून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे। या स्फोटाचा उद्देश आणि आरोपींचा शोध सुरू आहे, तर देशभर भीतीचे वातावरण पसरले आहे। आरबीआयच्या ताज्या अहवालानुसार भारतातील महागाईवर आता भाज्या किंवा दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंपेक्षा सोने आणि चांदीच्या वाढत्या किमतींमुळे दबाव वाढला आहे। फेब्रुवारीच्या पतधोरण बैठकीत आरबीआयने सांगितले की देशात अन्नधान्य पुरेशी उपलब्ध आहे आणि खरीप पीक चांगले आलं असल्याने अन्नधान्य महागाई चिंतेची बाब नाही। यामुळे डाळी, तांदूळ, गहू आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहण्याची अपेक्षा आहे। आरबीआयच्या अहवालानुसार अन्न आणि इंधन वगळता इतर वस्तूंमुळे होणारी महागाई ही सध्याच्या काळात अधिक चिंतेची बाब आहे। विशेषतः सोनं आणि चांदीच्या किमती सातत्याने वाढत असल्याने ग्राहक किंमत निर्देशकांवर परिणाम होत आहेत। इंग्लंड विरुद्ध झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने शानदार फलंदाजी करत इतिहास रचला आहे। वैभवने अंतिम सामन्यात 80 चेंडूत 175 धावा केल्या, त्यापैकी 150 धावा चौकार आणि षटकारांसह होत्या। या ऐतिहासिक खेळीमुळे वैभव सूर्यवंशीने एकाच वेळी अनेक मोठे वर्ल्ड रेकॉर्ड्स आपल्या नावावर जमा केले। अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये शतक झळकवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू, अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वात जलद शतक झळकवण्याचा जागतिक विक्रम, अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज, अंडर-19 वन डे क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे। वैभव सूर्यवंशीच्या या अद्भुत खेळामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ही खेळी अविस्मरणीय ठरली आहे। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी।